सामन्यामध्ये सामनावीराचा पारितोषिक तोच आत्मविश्वास तोच उत्साह घेऊन यावेळी मात्र तो विपुल बारसे. चांगली गोलंदाजीमध्ये सुरुवात. निहाल स्पोर्ट्स आतापर्यंत 3 सामने खेळतोय, 1 जीत 1 पराभव. लिडिंग एज लागतोय, थर्ड मॅनला चेंडू जातोय, मात्र पुन्हा एकदा थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक धडपडतोय, पडतोय, चेंडू पकडतोय, फेकतोय, परंतु इथे नितेश काकडे हे देखील आपली कसरत दाखवत आहेत. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून धावफलकात धावा लागतायत त्या 2 धावा. संत आणि सावध सुरुवात निहाल स्पोर्ट्स संघाच्या या गोलंदाजाकडून. रवींद्र काकडे संघाचे ओनर. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ, मिड ऑन, एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट. याने मात्र चेंडू जातो हवेमध्ये. जयेश मोरबेकर मोठा हादरा बसतोय, जबरदस्त झेल. सागर मोरबेकर बॅक टू पॅव्हिलियन. Exclusive. YM. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून घेणार का, लढत थोडं बोट होऊन मिठीत येणार का. त्या फलंदाजाने आजचा संपूर्ण दिवस फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, त्या जरा पंचगिरी, जबरदस्त सर्वगुण संपन्न असा खेळ त्याच्या माध्यमातून झालाय. तो लेजंड क्रिकेटर उत्तम यावेळी खेळपट्टीकडे प्रस्थान करतोय. आता मात्र मोठी जबाबदारी असेल, कारण की 17 आहे संध्याकाळचं. यावेळी मात्र हवामध्ये नमीपणा असतोय. यावेळी मात्र मिस टायमिंग, मिड ऑनला झेल होतोय. फलंदाज बाद, 0वरती उत्तमला मात्र परतावं लागेल. दुसरा आद्रा 2 धावांवर. विपुल बारशेसाठी सुवर्ण. जर हॅट्रिक संपादन केले तर ऋतिक कडून तुला 500 रुपयाचं रोख बक्षीस. पैसे येथे जमा झालेले आहेत, तर जास्त वेळ घेऊ नका, कारण की शेवटचा सामना, अंतिम सामना. नवीन येणारा फलंदाज विनोद या आजच्या दिवसामध्ये प्रथमच फलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकता, कारण की 2 सामन्यामध्ये एक हाती सामने जिंकून दिले ते उत्तम. मात्र या सामन्यामध्ये संध्याकाळ क्षेत्रामध्ये चेंडूमध्ये स्विंगपणा आणि हवेची आर्द्रता याच्यामुळे फटका मोठा माणूस वंचित राहिला होता. त्याच्यामुळे उत्तम याला कोणत्याही प्रकारचं योगदान देता आलं नाही. 1 धाव स्वतःचं खातं उघडतोय. धावफलकाचा विचार केला तर 3 धावा लागत आहेत. त्या जय मल्हार टायगर संघाच्या यावेळी नाणेफेकी जिंकली होती. ते निहाल स्पोर्ट्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षकाचा निर्णय योग्य आहे. संघनायकाला ते दाखवून दिले. ते विशेष करून विपुल बारशे या अपकमिंग स्टार गोलंदाजाने. विपिन सिंगाने यावेळी मात्र जबरदस्त कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. 1 बाउन्स, चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार. 2 पाडर. यावेळी मात्र कोसळली, मात्र मधल्या पल्लीचा फलंदाज आपण विनोदला बघू शकता. त्याद्वारे सलामीचा फलंदाज आपण
बिपिन सिंगाण्याला बघू शकता, कारण की बिपिन सिंगाण्या याने गेल्या वर्षी जबरदस्त आक्रमक अशी बेलपाडा प्रीमियर लीगमध्ये फलंदाजी केली होती. मात्र तेच कामगिरी यावेळी मात्र त्याच्याकडून शेवटच्या चेंडूवरती बघायला मिळाली. आणि त्याच खेळीची अपेक्षा नक्कच त्यांचे समर्थक आणि चाहते त्याच्याकडून बाळगून असतील. तुषार बलित भारतीय विद्यापीठ इनकडून गोलंदाजी करण्यासाठी तुषार बलित. स्ट्राईकला विनोद मोरवेकर. विनोद मोरवेकर याला आपली योग्यता गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण की एक खेळाडू असतो तो प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या परीने चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न असतो, परंतु कधी कधी गोलंदाज देखील त्याच्यावरती हावी होत असतो. मात्र यावेळी तरी जिम्मेदारी असेल ती विनोदच्या खांद्यावरती. जय मल्हार टायगर संघासाठी यावेळी मात्र चेंडू खेळून काढला येतो लॉंग ऑनला. निलेश चेंडूवरती येतोय, चेंडू फेकणार, परंतु एकच धावपलकाचा विचार केला तर 8 धावा. बेलपाडा प्रीमियर लीग सीझन 4 7 धावा होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. टोटल 8 धावा धावपलकावरती लागल्यात. खरोखर गजनी सिनेमा आठवत असेल तशातला प्रकार. यावेळी मात्र इन स्विंग होतोय. रन कोणत्याही प्रकारची ॲक्शन नाही आहे या चेंडूवरती. कोणत्याही प्रकारची रन नाही, ॲक्शन नाही फलंदाजाची. तुषार बलित लेग स्पिन. यावेळी मात्र गुगलीचा प्रयत्न, मात्र गुगलीमध्ये फसवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आउट ऑफ स्टंप बाहेर जातोय. 1+1 2 धावा जय मल्हार टायगर संघासाठी. 10 धावा दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. यावेळी तो जय मल्हार टायगर संघ 10 धावा धावपलकावर लागतायत. यावेळी मात्र शॉर्टपिचमध्ये चेंडूला पुल करायचं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. वरद काकडे जबरदस्त क्षेत्ररक्षण थर्ड मॅनच्या दिशेने. धनंजय काकडे यांचे चिरंजीव जबरदस्त गोलंदाजी. चेंडूमध्ये अनेक प्रकारचं मिश्रण बघायला मिळतोय. लेग स्पिन, ऑफ स्पिन, इन स्विंग, आउट स्विंग, कॅरम बॉल, अनेक प्रकार असतात त्या गोलंदाजीच्या भात्यामध्ये. त्याचा पूर्णपणे वापर केला जातो. यावेळी मात्र ऑफ स्पिन केला जातोय. चेंडू खेळून काढला जयेश. याचं चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न स्वतः, मात्र यावेळी मात्र नॉन स्ट्राईकला येतोय. स्ट्राईक दिली जातं विनोदकडे. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 गडी बाद 14 धावा. आता तिसरं षटक घेऊन येता येतं. स्पीडअप करा नाही तर तुम्हालाच अंधार होईल, बॉल दिसणार नाही. जयेश मोरवेकर तिसरं षटक घेऊन जाय. समोरला फलंदाज बघूया. समोरला फलंदाज आता विनोद. येणारे 12 चेंडूवरती स्ट्राईकला फलंदाज बिपिंग. बघूया आता जयेश या तिसऱ्या षटकात पहिला चेंडू मारा खाली जयेश मोरवेकर. समोरला फलंदाज आणि अपची टपली मारले दिशेने मारले. चेंडू येतोय
क्षेत्ररक्षण झालं उत्तम तांबडे. मात्र एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेच्या दुसरी धाव पण पूर्ण झाले. धावसंख्येत पण धावसंख्या पोहोचली ती 16. पुढचा चेंडू जयशांचा. बिपिन सिंग जोपर्यंत फलंदाज मैदानामध्ये आहे आणि पुन्हा त्या दिशेने टपले. चेंडू सरकार दिशेने गच्चाल एक धाव घेत आहे. धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचली ती 17. शेवटचा सामना पहिल्या दिवसातला जय मल्हार टायगर्स वर्षी विपक्ष पुढचा चेंडू जयेश मोरबेकर. बघूया चांगले गोलंदाजी करताय विनोद मोरबेकर. चेंडू मात्र गोलंदाजी चतुराने करताय. विनोदांना काही समजता आलं नाही. तिसऱ्या षटकातले 3 चेंडू शिल्लक. जयेश मोरबेकरच्या समोरला फलंदाज गंभीर. अजूनपर्यंत तो विनोद मोरबेकर काय षटकार चौकार मारतो की नाही आणि मारच्या प्रयत्नात चांगली गोलंदाजी चतुराने करता येतो योगेश मोरबेकर. सॉरी जयेश मोरबेकर. पुढचा चेंडू पंचांचा इशारा वाईट. पुढचा चेंडू जयेश मोरबेकर आणि उंचावर मारच्या प्रयत्नात 18 या धावसंख्येवर पोहोचला येतो जय मल्हार टायगर संघ. आणि पुन्हा एकदा चांगली अशी गोलंदाजी केली. अशा त्या 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 18. मानाची वेताल देवाची पालखी मानाची वेताल देवाची सजवली काल्हेच्या पोरांनी सजवली काल्हेच्या पोरांनी कौसाला जमलाय पालखी चाल देवाच्या. शेवटचा षटक घेऊन जायतो निलेश. 3 षटकानंतर 18 धावसंख्या झाली. 6च्या सरासरीने खेळता येतो जय मल्हार टायगर संघ. चला पंच सामना चालू करा कारण की पुढचे अजून 4 षटक खेळायचे आहेत आणि हा पकडून 5. निलेश समोर फलंदाज आणि आपल्या दिशेने चांगला फटका मारलेला आहे. चेंडू जात आहे सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. तुझे मी जत्रला माझी वरदेवी आईचे मथर गावाला माझी वरदेवी आईचे मथर गावाला चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. 22 धावसंख्येवर पोचला तो आता जय मल्हार टायगर संघ. पहिल्याच चेंडूवर पहिलाच चौकार मारला निलेशांच्या गोलंदाजीवर. आता पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू मारलेला फटका मारलाय तो. पुन्हा एकदा सीमारेखा पार होतोय. 4 धावांसाठी चौकार.
बघूया आता समोरला या येणाऱ्या 4 चेंडूमध्ये पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू मारायला बघूया आता क्षेत्ररक्षण धावत आहे. पुन्हा एकदा चौक आणि सनसनीत दंडने सीमारेखा बाद चौकार हॅट्रिक मारली ते 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारलेत ते. आता संघाची धावसंख्या पोहोचली ती 30 या धावसंख्येवर पोहोचला मात्र आता जय मल्हार टायगर संघ बघूया आता येणारे 2 चेंडू किती मारतात. 3 लगातार 3 चेंडूवर 3 चौकार मारलेत ते तीन सिंग्यांनी. आता बघूया पुढचा चेंडू दरम्यान निलेश मोरबेकर यांचा पुन्हा एकदा मारला महेंद्र सिंग धनुष शॉट सीमारेखा पार जातो की नाही आणि मात्र चेंडू मात्र अडवलेला आहे. अशा तऱ्हेने या 2 धाव मिळत आहे. संघाची धाव संख्या पोहोचली ती 32. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बघूया षटकार मारतोय चौकार मारतोय मारण्याच्या प्रयत्नात. आता मात्र चांगला बॉल टाकलेला आहे तो निलेशने. शेवटचा षटक शेवटचा चेंडू 1 टू गो निलेश मोरबेकर यांचं. बघूया येणारे या षटकार मारतोय 36 धावसंख्या 38 धावसंख्या अरे षटकार मारतोय तो पे बोललो 32 धाव माहिती आहेत. पुन्हा एकदा चेंडू मारला स्टेट बॉल. बघूया क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकदा पुन्हा दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि मात्र हा फलंदाज बाद क्रिकेट केलाय. अशानंतर 4 षटकांनंतर संघाची धावसंख्या झाली ती 33 आणि 34चं टार्गेट गाठायचं आहे. मात्र ते आता नियाज स्पोर्ट संघाला डीजे त्याच्यामुळे 6:36 झालेत. समोर डोंगराच्या पर्वत रांगा दिसत आहेत त्याच्यामुळे इथे लवकर अंधार पडतोय. अनेक प्रकारची लोक या पर्यटक स्थळाला भेट देत असतात. अतिशय सुंदर असं हे मैदान आपण बघू शकता. धावा करून 34 धावांचं आव्हान यावेळी ते निहाल स्पोर्ट संघासाठी. निहाल स्पोर्ट संघ म्हटलं तर सर रवींद्र काकडे यांचा हा संघ. रवींद्र काकडे बेलपाडा संघाला अनेक ठिकाणी पुरस्कृत करत असतात. त्याचबरोबर इतर संघ देखील ते पुरस्कृत क्रिकेटवरती त्यांची भक्ती निष्ठा श्रद्धा सर्वस्वपणा ते झोकून देत आहेत. ग्रामीण क्रिकेटवरती नितांत प्रेम असतं. तसेच करण मात्रे आले त्यांचं देखील स्वागत आहे.
खरोखर जबरदस्त अशी गोलंदाजी विपुल बारशे, खरोखर छाया जो आवाज है उसका. आपण बघू शकताय यावेळी मात्र मैदानावरती अनेक गाड्यांचा ताफा फिरतोय. चला अंधार झाला आहे. आपल्याकडे ते लाईटची व्यवस्था नाही, फ्लड लाईट नाही आहे, कारण की आपल्या सामने डे आहेत, डे नाईट नाही आहेत. निलेश आणि जयेश सलामी जोडी. पंच प्रतिस्पर्धी दोन्ही संघाचे कर्णधार कॅप्टन्स, आपण उशीर घेऊ नका, कारण की उशीर केला तर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी खूपच अडथळा येऊ शकतो, कारण की सूर्यास्त होतोय. 6:39 झाले आहेत. 34 धावांचं आव्हान. पंच गेम ऑन इशारा करता स्ट्राईकला निलेश, नॉन स्ट्राईकला जयेश. P1चं पहिलं षटक गोलंदाज सागर मोरबेकर. बेलपाडा आदिवासीवाडी इन कडून, तसेच संजय गरज असतील, हरचंद्र गरज असतील, मणिलाल मोरबेकर यांना विनंती आहे की या मैदानावरती आपलं देखील स्वागत. याली मारता जोरदार प्रहार. मिस टायमिंग बघतोय, मात्र थोडासा खराब तालमेल. दोन धावा स्वतःचा आणि संघाचा श्रीकर. यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षणावरती. क्षेत्ररक्षक मात्र बनतोय यावेळी तो दर्शक. चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आठ धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, मात्र चेंडू खेळून काढलाय तो लॉंग ऑनला. सुंदर असं उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण, जबरदस्त बॅकअप बघायला मिळतोय. धावफलकाचा विचार केला तर 34 धावांची आवश्यकता असताना मात्र जोरदार प्रति आक्रमण यावेळी चढवलं जातोय ते निलेशच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं पहिलं षटक स्ट्राईकला प्रथमच येतो. यावेळी तो जयेश मोरबेकर. जयेश आणि निलेश अशी सलामीची जोडी नियाल स्पोर्ट करू. यावेळी मात्र लेट कट करतोय. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने ढकलून द्यायचा प्रयत्न होता, मात्र थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक अतिशय सावधपणे चेंडू पकडतोय. आणि क्षेत्ररक्षक कोण असेल तर तुम्हा आम्हा सर्वांचा आज सर्वांच्या गळ्यामध्ये ताईत बनणारा उत्तम, चांगला क्षेत्ररक्षण उत्तमच्या माध्यमातून 3 धावा आपल्या संघासाठी यावेळी मात्र वाचवतोय. 3 धावा सेव्ह करतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षणामध्ये देखील त्याचा हा अप्रोच बघायला मिळतोय. यावेळी मात्र सागर वेगाला मात्र अधिक भर देतोय. फलंदाज बीट होतोय. जबरदस्त कमबॅक. धावफलकाचा विचार केला तर धावफलकात धावा लागतात त्या 10 धावा. अजूनही 24 धावांची गरज आज सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र पुन्हा एकदा व्हेरी गुड, व्हेरी नाईस बॉलिंग सागर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 34 धावांचा पाठलाग करताना बिनगडी बाद 10 अशी दमदार सुरुवात. निहाल स्पोर्ट्स DJ, त्याचबरोबर दोन्ही संघ कोऑपरेट करा DJ.
किसन शेठ म्हात्रे यांच्याकडून मंडळास 500 रुपयाची आर्थिक स्वरूपात देणगी आली. त्यांचं बेलपाडा प्रीमियर लीगच्या वतीने शतश आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच किसन शेठ म्हात्रे. तर 34 धावांचा पाठलाग करताना बिनगडीबाद 10 अशी चांगली सुरुवात. आत्तापर्यंत निहाल स्पोर्ट संघाच्या सलामीच्या जोडीच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी कोट्यातील पहिलं, संघाच्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय भारतीय विद्यापीठ इंडकडून उत्तम आजचा दिवस ज्याने गाजवला खऱ्या अर्थाने तो उत्तम मोरवेकर. या खेळाडूने आज शेवटच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी करण्याचा उत्तमचा मानस असेल. बघूयात तो मानस त्याचा यशस्वी ठरणार का. दुसऱ्या बाजूने मात्र उत्तम काका याचा कडवं आव्हान मोडीत करण्याची कसोटी असणार आहे ती निलेश या सलामीच्या फलंदाजा खांद्यावरती. कोण कोणावरती वर्चस्व सिद्ध करणार वेळ आणि कालच ते ठरवू शकतोय. यावेळी मात्र स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न ज्या प्रकारे ग्लेन मॅक्सवेल मारतोय त्याचबरोबर आताच नवीन युवा सलामीवीर भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी जयस्वाल मारतोय तशाच प्रकारचा प्रयत्न होता निलेशचा मात्र असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता धावपालकावरती धावा लागत आहेत त्या 11 धावा. मी मगाशी म्हटलं की उत्तम काकाचा आजचा दिवस अतिशय चांगला गेला होता. मात्र गोलंदाजीमध्ये आता कसं यावेळी मात्र मिस टायमिंग बघायला मिळतोय आणि मात्र दुर्दैवी ठरतो आणि सुदैवी ठरतोय तो फलंदाज, दुर्दैवी ठरतोय तो गोलंदाज. आता मात्र निलेशचा झेल सोडलाय. हा झेल किती माग ठरतोय वेळ आणि कालच ठरू शकतोय. मात्र ज्या प्रकारे उत्तम गोलंदाजीमध्ये जो प्रयत्न करतोय खरोखर वाखाणण्याजोग असा हा त्याचा गोलंदाजीमधला परफॉर्मन्स आपण बघतोय. फलंदाजीमध्ये कोणत्याही प्रकारचा या सामन्यात योगदान नाही मात्र गोलंदाजीमध्ये ते उणीव भरून काढतोय यावेळी तो उत्तम. यावेळी मात्र पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक यालाच म्हणतात ऑल इज गोल. जुनं ते सोनं पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सिद्ध करतोय. जबरदस्त प्रदर्शन उत्तम याचं प्रदर्शन आवडला असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्याच पाहिजेत. तर लवकरात लवकर फलंदाज पाठवायचा आहे कारण की खूप अंधार होतोय. थोड्याच वेळा तिथे मच्छराचं साम्राज्य निर्माण होणार. चार चेंडू अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. 34 धावांची गरज. अजूनही सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 21 धावा असं हे समीकरण इक्वेशन. नवीन फलंदाज रोहित पवार डावखरे आता तर एक शैलीदार फलंदाज. सर्वस्व दारोमदार मदार यावेळी योगेश पवारच्या खांद्यावरती असेल. बघूया कशा प्रकारे उत्तम याचं कडवं आव्हान मोडीत काढतोय. यावेळी मात्र लेग स्टंपच्या दिशेने चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन चेंडू एकाएकरित्या भंग होतोय काय कारण का लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन ज्यावेळी खेळपट्टीवर असतोय त्यावेळी मात्र गोलंदाजी मात्र करताना गोलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये असतोय आणि तशाच प्रकारचा प्रकार मात्र उत्तमच्या बाबतीमध्ये घडतोय. यावेळी मात्र ब्लॉकॉल पद्धत चेंडू खोदून काढलाय. चेंडू जातोय सागरकडे. सागर मात्र कोणत्याही प्रकारची चूक न करता अचूक फेकी करतोय. जबरदस्त चेंडू कलेक्ट करतोय. एक धाव स्ट्राईक रोटेट केली जातोय. जयेशला मात्र काहीतरी करावं लागेल. दुसऱ्या बाजूने मात्र अचूक दिशा अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण स्वतःवरती कंट्रोल उत्तमच्या माध्यमातून एक कडवं आव्हान यावेळी मात्र मोडीत काढायचं असेल तर उत्तम याला षटकार चौकार मारायचे असतील आणि सामना जिंका असेल जयेश याला काहीतरी करावं लागेल. मात्र उत्तमचा अनुभव इज बेस्ट टीचर असं नेहमी म्हटलं जातंय आणि अनुभवाचा पूर्णपणे फायदा. 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावा लागत आहेत त्या 15 धावा. 12 चेंडू आणि 19 धावांची अजूनही गरज आहे. तर सामना लवकरात लवकर सुरू करणे. 12 चेंडू 19 धावांची म्हणजे जवळजवळ 9.5ची सरासरी राखावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. आणि पराभवाचा धक्का जर जय मल्हार टायगर संघाला निहाल स्पोर्ट संघाला द्यायचा असेल तर जयेश याला एक आपलातून इनिंग खेळावी लागेल. एक दैत्यमान कामगिरी करावी. त्याचबरोबर रोहित पवार याला जयेशची साथ द्यावी लागेल. तुम्ही जेव्हा एखादी करता तेव्हाच आपला संघ विजय मिळू शकतो कारण का सांघिक कामगिरीच्या आधारे संघ विजयी ठरतात विजयी होऊ शकतात. मात्र
एकाच्या कामगिरी संघ विजयी होऊ शकत नाही. यावेळी मात्र मोठी जबाबदारी असेल ती अर्थात त्या डावखुरी हाताचा शैलीदार फलंदाज रोहित पवारच्या खांद्यावरती. लवकरात लवकर सामना सुरू करा, खूप अंधार होत आहे. कारण की फलंदाजी करणाऱ्या संघाला अंधाराला सामोरं जावं लागेल, त्यामुळे फलंदाजी करताना त्यांना अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तेजस बलित पुन्हा एकदा आदिवासी वाडी इनकडून आदिवासी वाडी इनकडून गोल. यावेळी मात्र की चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चांगली सुरुवात यावेळी तेजस बलितच्या माध्यमातून. 2 सामने जिंकून तोच आत्मविश्वास, तोच जोश जय मल्हार टायगर संघाच्या खेम्यामध्ये स्कॉटमध्ये तुम्ही बघू शकताय. दुसऱ्या बाजूने मात्र 2 सामने खेळलाय, 1 जय 1 पराजय असं हे समीकरण. चेंडू खेळून काढलाय तो फाईन लेगच्या दिशेनं. यावेळी मात्र जबरदस्त असं क्षेत्ररक्षण, तेवढंच जबरदस्त थ्रो, रॉकेट थ्रो बघायला मिळाला. रवींद्र जडेजा ज्या प्रकारे भारतीय संघामध्ये क्षेत्ररक्षणकडे रॉकेट थ्रो असतो तशाच प्रकारचा रॉकेट थ्रो यावेळी मात्र तो सिंग या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून बघायला मिळाला. स्ट्राईक रोटेट केली जातोय. जवळजवळ मैदानावरती अंधाराचं साम्राज्य यावेळी इथे निर्माण होतोय. दोन्ही संघांना विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त लवकरात लवकर खेळ कसा होईल याची दक्षता घ्या, खबरदारी घ्या, स्पीडअप घ्या. जयेश मोरबेकर क्षेत्ररक्षक पाणी करतोय, बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय पॉइंटच्या वरून, लाजवाब जबरदस्त असा चौकार. चेंडू जातोय 4 धावांसाठी. पंप 4 धावा. फटका, निर्णायक फटका, नशिबाचा चौकार न म्हणता मोक्याच्या क्षणी मारलेला फटका. याच फटक्यांची गरज, षटकार चौकार मारावे लागतील जर तुम्हाला जय मल्हार टायगर संघाला पराभवाचा धक्का द्यायचा असेल तर. दुसऱ्या बाजूने मात्र चांगली गोलंदाजी होतोय. जयेश मोरवेकर पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने कट कर. पुन्हा एकदा जबरदस्त क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षक अतिशय प्रकारे जागरूक बघायला मिळतोय. 1 धाव, 3 धावा पुन्हा एकदा यावेळी मात्र सेव्ह केल्या जातात. मागच्या षटकामध्ये देखील उत्तम आणि चांगलं क्षेत्ररक्षक. अशा प्रकारे एकूण 6 धावा वाचवण्याची कामगिरी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एकदा उत्तम. त्याच्यानंतर हा क्षेत्ररक्षक 8 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. आता मात्र समीकरण अतिशय क्लोज होत आहे दोन्ही संघासाठी. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. ज्या प्रकारे जयेश आणि पॉईंटच्या वर मारलेला लाजवाब चौकार. यावेळी मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगचे पंच सुलक्षण बारशे याला बघू शकता. बिपिन शिंगाने चांगलं क्षेत्ररक्षण. 7-12 कोणाचा कोरा आहे तो आता भरून निघणार. यावेळी ते समीकरण असं आहे. येणारी वेल आणि काल सर 7-12, 7 चेंडू आणि 12. आता 7-12 कोरा आहे तो आता भरायचा आहे. ते भरणार का? जयेश आणि रोहित पवार या 2 डावखोऱ्या आणि उजव्या हाताचे हे दोन्ही फलंदाज एखादी किमया करणार का? मात्र अंधार खूप होतोय. कारण कुठे का नजरेचा खेळ हा क्रिकेट समजला जातोय. मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. षटक क्रमांक 3 संपलं असे पंच जाहीर करतायत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकट धाव लागल्यात त्या निहाल स्पोर्ट्स संघाच्या 34 धावांचा पाठलाग करताना 23 धावा. येणारे 6 चेंडू आणि गरज असेल ती 11 धावांची. अतिशय चुरशीचा असा नाट्यमय घडामोडी रंगणारा रोमहर्षक सामना आपण बघू शकताय. कारण की या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अनेक सामने हे पहिल्या फलंदाजीच्या आधारावर जिंकल्यात. यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजाची कसोटी असेल हा सामना जिंकण्यासाठी. कारण का गोलंदाज विरुद्ध फलंदाज असंच हे समीकरण आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण बघितलंय. तर उत्तम यांनी शेवटचा गोलंदाज कोण असेल त्यांनी लवकरात लवकर घाई करावी आणि सामना कशा प्रकारे लवकर संपून शकतो या अनुषंगानेच त्यांनी आपला वेळेचा वापर करावा. कारण खूप अंधार होतोय. आतापर्यंत वेळ झालेला दिसतोय 6:52 म्हणजे 7:08 अजूनही बाकी आहेत. धनंजय काकडे देखील तसे नामदेव म्हात्रे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. सत्यवान मोरबेकर असतील, जनार्दन कोहली असतील, क्रिकेटचे कट्टर चाहते
पंचांचा इशारा ईशान चेंडू. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं होतोय ते निहाल स्पोर्ट्स संघाच्या दृष्टीने. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज गोलंदाजी करण्यासाठी. अक्षय म्हात्रे उर्फ बंटी. अतिशय चुरशीचा स्वतःची धगधग धाकधूक वाढवणारा हाय व्होल्टेज सामना आपण बघू शकतोय. अक्षय म्हात्रे शेवटचं डू ऑर डायस असं हे षटक. चेंडू खेळून काढलाय तो लॉंग ऑफला आणि खराब क्षेत्ररक्षण. नशिबाचा चौकार. यावेळी मात्र नशिबाची साथ ती निहाल स्पोर्ट्स संघाच्या बाजूने. 4 धावा संघाला दिलासा देणारा या 4 धावा संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित करतोय. कुठे का होईना विजयाचा त्यांना वास दिसतोय आणि संघाचा धाव पुढे जाऊन पोहोचतोय. तर धावफलके धावा लागतात त्या एकूण 28 धावा आणि अजूनही 6 धावांची गरज आज सामना जिंकण्यासाठी. अतिशय निर्णायक क्षणी 2 चौकार मारले. हा अतिशय दिलासा देणारा नशिबाचा चौकार मी तर म्हणेल, कारण की खराब क्षेत्ररक्षण करले तर फलंदाज. यावेळी मात्र खेळून काढलाय. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचे ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. फलंदाज रन आउट होतोय. फलंदाज बॅक टू पवेलियन. सामना उत्कंठावर्धक सामना. धाकधूक वाढवणारा हाय व्होल्टेज फासल्या फसफुस करणारा सामना. विपुल बारशे यावेळी येतो. यावेळी मात्र पंचांकडे दात मागतायत. पंच मात्र चांगली पंचगिरी बघायला मिळतोय. रिव्ह्यू नाही आहे. पंचांनी अंतिम राहील. खेळ हा खेळ भावनेने खेळायचा असतो. आजचा शेवटचा सामना आहे. अतिशय चांगली पंचगिरी पंचांच्या माध्यमातून 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. संघर्ष आजचा संघर्ष उद्याचं तुमचं साम्राज्य निर्माण करू शकतो. अशा शेवटच्या क्षणी आणि अचानकपणे शस्त्र टाकू नयेत असं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला देखील सांगितलेलं होतं. मात्र क्रिकेट आणि युद्ध एकच आहेत. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण बघायला होतं. भरोशाचा क्षेत्ररक्षक. आता मात्र चेंडू असतील 2 आणि गरज असेल ती 3 धावांची. अतिशय चांगला खऱ्या अर्थाने लोकांचे पैसे वसूल होत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला सामना झाला होता निहाल स्पोर्ट्सचा आणि शेवटचा सामना देखील निहाल स्पोर्ट्स संघाचा. खरोखर अतिशय नशिबी हा संघ, नशिबवान संघ म्हणावा लागेल या संघाला. अक्षय म्हात्रे यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर आणि ते मात्र पराभवाचा धक्का दिलाय तो जय मल्हार टायगर संघाला निहाल स्पोर्ट्स संघाने. तर तुला थांबवतोय. हॅलो. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मान ठरतोय. एका हाती आपल्या संघाला